क्रमांक 1 घनतेचे एकक SI पद्धतीत टिंब आहे. पर्याय क्रमांक 1 kg/मीटर घन. पर्याय क्रमांक 2 न्यूटन/मीटर घन. पर्याय क्रमांक 3 पा/मीटर वर्ग. पर्याय क्रमांक 4 ग्रॅम/सेंटीमीटर घन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 kg/मीटर घन. प्रश्न क्रमांक 2 टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 मीटर वर्ग असून त्याचे वजन 25 न्यूटन आहे. तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेले दाब किती? इथं आपल्याला दाब विचारलेला आहे. दाबाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 5 न्यूटन/मीटर वर्ग. पर्याय क्रमांक 2 0.5 न्यूटन/मीटर वर्ग. पर्याय क्रमांक 3 50 न्यूटन/मीटर वर्ग. पर्याय क्रमांक 4 12.5 न्यूटन/मीटर वर्ग. इथं बल आपल्याला 25 दिलेला आहे. 25 भागिले 0.50 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 शून्य द्यावे लागतील. संख्या तयार होईल 2500. 2500 भागिले 50 शून्य गेला 5 1 5 5 5 25 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार 50 म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 कोरडा विद्युत गट. यामध्ये विद्युत अपघटने म्हणून कोणत्या पदार्थाच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो? पर्याय क्रमांक 1 अमोनियम क्लोराईड आणि मॅंगनीज ऑक्साईड. पर्याय क्रमांक 2 झिंक क्लोराईड आणि लेड ऑक्साईड. पर्याय क्रमांक 3 झिंक आणि मॅंगनीज ऑक्साईड. पर्याय क्रमांक 4 झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 सूर्याच्या केंद्रकामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन टिंब केंद्रक तयार होतात. पर्याय क्रमांक 1 युरेनियमची. पर्याय क्रमांक 2 हेलियमची. पर्याय क्रमांक 3 थेरियमची. पर्याय क्रमांक 4 बेरियमची. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हेलियमची. प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 स्वर नी 480 हर्ट्ज. पर्याय क्रमांक 2 स्वर सा 426 हर्ट्ज. पर्याय क्रमांक 3 स्वर ग 256 हर्ट्ज. पर्याय क्रमांक 4 स्वर ध 312 हर्ट्ज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 नांदकाटा 20 सेकंदात 10,000 वेळा कंप पावतो. तर नांदकाटाच्या कंपामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता टिंब एवढी असेल. पर्याय क्रमांक 1 2 लाख. पर्याय क्रमांक 2 500 हर्ट्ज. पर्याय क्रमांक 3 512 हर्ट्ज. पर्याय क्रमांक 4 1 हर्ट्ज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 500 हर्ट्ज. प्रश्न क्रमांक 7 बकर्समध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून पृष्ठभागावरील वस्तूची टेहळणी करण्यासाठी टिंब वापरतात. पर्याय क्रमांक 1 कॅल्डोस्कोप. पर्याय क्रमांक 2 दुर्बीण. पर्याय क्रमांक 3 सपाट आरसा आणि पर्याय क्रमांक 4 पारदर्शी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पारदर्शी. प्रश्न क्रमांक 8 1 प्रकाशवर्ष हे अंतर टिंब इतके असते. पर्याय क्रमांक 1 3 × 10⁵ किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 9.5 × 10⁻11 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 9.5 × 10⁻12 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 3 × 10⁻6 किलोमीटर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9.5 × 10⁻12 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी विसंगत राशी ओळखा. घनता, कालावधी, वस्तुमान आणि वेग. पर्याय क्रमांक 1 कालावधी. पर्याय क्रमांक 2 घनता. पर्याय क्रमांक 3 वेग आणि पर्याय क्रमांक 4 वस्तुमान. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे वेग. वेग ही अदिश राशी आहे. प्रश्न क्रमांक 10 निप्परमॅग या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते? पर्याय क्रमांक 1 लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टायटॅनियम. पर्याय क्रमांक 2 ॲल्युमिनियम, निकेल व कोबाल्ट. पर्याय क्रमांक 3 लोह, कोबाल्ट व निकेल. पर्याय क्रमांक 4 लोह, कार्बन आणि जस्त. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टायटॅनियम. प्रश्न क्रमांक 11 उष्णतेच्या टिंबसाठी मध्यमाची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक 1 अभिसरण. पर्याय क्रमांक 2 प्रारण. पर्याय क्रमांक 3 वहन आणि पर्याय क्रमांक 4 प्रसरण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रारण. उष्णतेच्या टिंबसाठी म्हणजे प्रारणसाठी माध्यमाची आवश्यकता नसते. प्रश्न क्रमांक 12 एका प्रोटॉनचे वस्तुमान टिंब आहे. पर्याय क्रमांक 1 1.6 × 10⁻19 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2 1.66 × 10⁻27 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3 6.023 × 10⁻23 ग्रॅम. पर्याय क्रमांक 4 1.60 × 10⁻29 ग्रॅम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1.66 × 10⁻27 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 13 खाली दिलेल्या युरेनियम 235 च्या विखंडनातील ए आणि बी ओळखा. इथं ए दिलेला आहे, इथं बी दिलेला आहे, आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 क्रिप्टॉन आणि कॅल्शियम. पर्याय क्रमांक 2 बेरियम आणि सोडियम. पर्याय क्रमांक 3 क्रिप्टॉन आणि बेरियम. पर्याय क्रमांक 4 बेरियम आणि स्ट्रँडिशियम. योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 3 क्रिप्टॉन आणि बेरियम. ए क्रिप्टॉन आहे आणि बी बेरियम आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणते? पर्याय क्रमांक 1 2 8 5, पर्याय क्रमांक 2 2 8 7, पर्याय क्रमांक 3 2 8 4, पर्याय क्रमांक 4 2 8 1. धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. रासायनिक अभिक्रियेच्या वेळी आग काडी धरल्यास ती पेटते व फट असा आवाज येतो. या रासायनिक अभिक्रियेचे समीकरण ओळखा. पर्याय क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड इज इक्वल टू सोडियम कार्बोनेट प्लस H2O. पर्याय क्रमांक 2 मॅग्नीज ऑक्साईड प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल डायल्यूट इज इक्वल टू मॅग्नीज क्लोराईड प्लस H2O. पर्याय क्रमांक 3 झिंक प्लस HCl हायड्रोक्लोरिक आम्ल इज इक्वल टू झिंक क्लोराईड प्लस H2. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 हायड्रोजन पेरॉक्साईड इज इक्वल टू हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झिंक प्लस 2HCl इज इक्वल टू झिंक क्लोराईड प्लस हायड्रोजन. हायड्रोजन वायू बाहेर पडत असताना फट असा आवाज येतो म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया ओळखा. पर्याय क्रमांक 1 C12H22O11 प्लस H2O इज इक्वल टू 26H12O6. पर्याय क्रमांक 2 CO2 कार्बन डायऑक्साईड प्लस H2O इज इक्वल टू सूर्यप्रकाश C6H12O6 प्लस 6O2. पर्याय क्रमांक 3 सिल्वर क्लोराईड सूर्यप्रकाश इज इक्वल टू उष्णता. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. C6 कार्बन डायऑक्साईड प्लस H2O इज इक्वल टू सूर्यप्रकाश म्हणजे या ठिकाणी ग्लुकोज अधिक ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला मिळतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. दिलेल्या आयनिक बंध निर्मिती दर्शविते आयनिक संयुगे ओळखा. पर्याय क्रमांक 1 सोडियम क्लोराईड, पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम क्लोराईड, पर्याय क्रमांक 3 बेरिलियम क्लोराईड, पर्याय क्रमांक 4 मॅग्नीज क्लोराईड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मॅग्नीज क्लोराईड. प्रश्न क्रमांक 18. खालील दिलेल्या पर्यायातून ठोकळा मऊ हलका व सच्छिद्र बनवण्यासाठी अचूक पर्याय निवड करा. पर्याय क्रमांक 1 सोडियम बायकार्बोनेट, पर्याय क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट, पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम हायड्रॉक्साईड, पर्याय क्रमांक 4 सोडियम क्लोराईड. योग्य पर्याय क्रमांक 1 सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न क्रमांक 19. फसफसणाऱ्या शिप्यामध्ये टिंबटिंब आम्ल वापरतात. बायोडेटा और फोटोज देख के लड़का पसंद करना ये मुझसे नहीं होगा. शिप्यामध्ये टिंबटिंब आम्ल वापरतात. पर्याय क्रमांक 1 ॲसिटिक आम्ल, पर्याय क्रमांक 2 कार्बोनिक आम्ल, पर्याय क्रमांक 3 कार्बोलिक आम्ल आणि पर्याय क्रमांक 4 ऑक्झॅलिक आम्ल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्बोनिक आम्ल. प्रश्न क्रमांक 20. कोणती रासायनिक प्रक्रिया क्षरणरोधक नाही. पर्याय क्रमांक 1 गॅल्व्हनायझेशन, पर्याय क्रमांक 2 कलही करणे, पर्याय क्रमांक 3 पावडर कोटिंग आणि पर्याय क्रमांक 4 क्षारयुक्तता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षारयुक्तता. प्रश्न क्रमांक 21. LPG म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक असतात. त्यांचे प्रमाण टिंबटिंब हे आहे. पर्याय क्रमांक 1 70-30 40-60 आणि 30-70 60-40. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30-70 म्हणजे ब्युटेन 30 प्रोपेन 30 आणि ब्युटेन 70. प्रश्न क्रमांक 22. संतुलित रासायनिक समीकरणाचा अचूक संच ओळखा. पर्याय क्रमांक B व C, पर्याय क्रमांक C व D आणि पर्याय क्रमांक A आणि C. पर्याय क्रमांक A संतुलित रासायनिक समीकरण या ठिकाणी आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक A व C म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. मध्ये टिंबटिंबमध्ये हरित द्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. पर्याय क्रमांक A शैवाल, पर्याय क्रमांक B बुरशी, पर्याय क्रमांक 3 निवडून आणि पर्याय क्रमांक 4 कमळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुरशी. प्रश्न क्रमांक 24. खालील आकृतीमधील निदलपुंज हा भाग ओळखा. इथं A दिलेला आहे, B आहे, C आहे आणि D आहे. त्यापैकी निदलपुंज हा भाग ओळखायला सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक A, पर्याय क्रमांक B आणि पर्याय क्रमांक C, पर्याय क्रमांक 4 D. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी निदलपुंज D. योग्य उत्तर आहे D पर्याय क्रमांक 4. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया म्हणजे हिवताप होण्यास कारणीभूत आहे. पर्याय क्रमांक 1 प्लाझ्मोडियम वायवॅक्स, पर्याय क्रमांक 2 अँटेमिबा हिस्टोलिका, पर्याय क्रमांक 3 अमिबा, पर्याय क्रमांक 4 पॅरामोशियम. योग्य उत्तर आहे 1 पर्याय क्रमांक 1 प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्रश्न क्रमांक 26. एड्स रोगाचे निदान
करण्यासाठी खताची कोणती चाचणी केली जाते? पर्याय क्रमांक 1 SCG, पर्याय क्रमांक 2 विडल, पर्याय क्रमांक 3 इलिसा, पर्याय क्रमांक 4 CBC. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इलिसा. प्रश्न क्रमांक 27. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून टिंबटिंब वायू थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करीत आहे. पर्याय क्रमांक 1 ओझोन, पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 2 सल्फर डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 4 कार्बन मोनॉक्साईड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओझोन. प्रश्न क्रमांक 28. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 बायोग्राफ, पर्याय क्रमांक 2 ॲटोग्राफ, पर्याय क्रमांक 3 सिस्मोग्राफ आणि पर्याय क्रमांक 4 फोटोग्राफ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिस्मोग्राफ. प्रश्न क्रमांक 29. दृश्य केंद्रकीय पेशींचा आकार टिंबटिंब असतो. पर्याय क्रमांक 1 ते 10 मायक्रोमीटर, पर्याय क्रमांक 2 5 ते 100 मायक्रोमीटर, पर्याय क्रमांक 3 5 ते 100 मायक्रोमीटर आणि 5 ते 100 नॅनोमीटर, पर्याय क्रमांक 4 1 ते 10 नॅनोमीटर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 ते 100 मायक्रोमीटर. प्रश्न क्रमांक 30. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात? पर्याय क्रमांक 1 78, पर्याय क्रमांक 2 79, पर्याय क्रमांक 3 76, पर्याय क्रमांक 4 72. योग्य उत्तर आहे निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला 72 ठोके पडतात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. A, B आणि O या रक्तगटाचा शोध टिंबटिंब यांनी लावला. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर कॉर्ल लँडस्टेनर, पर्याय क्रमांक 2 डिकॅलो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर कार्ल लँडस्टेनर. प्रश्न क्रमांक 32. भरतपूरचे अभयारण्य टिंबटिंबसाठी जगप्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 1 वाघ, पर्याय क्रमांक 2 हरिण आणि पर्याय क्रमांक 3 पाणपक्षी आणि पर्याय क्रमांक 4 सिंह. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाणपक्षी. प्रश्न क्रमांक 33. जगातील सर्वाधिक मधुमेहाचा रुग्ण असणारे देश कोणते? मधुमेहाचे रुग्ण असणारे देश कोणता? पर्याय क्रमांक 1 जपान, पर्याय क्रमांक 2 भारत आणि पर्याय क्रमांक 3 अमेरिका, पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान, पर्याय क्रमांक 2 भारत. भारतात जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश आहे. प्रश्न क्रमांक 34. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र या संस्थेचे कार्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 दिल्ली आणि पर्याय क्रमांक 3 नागपूर, पर्याय क्रमांक 4 पुणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे. प्रश्न क्रमांक 35. प्रौढ व निरोगी व्यक्तींच्या शरीराचे सुमारे टिंबटिंब वजन स्नायूचे असते. पर्याय क्रमांक 1 40%, पर्याय क्रमांक 2 60% आणि पर्याय क्रमांक 3 10%, पर्याय क्रमांक 4 17%. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 40%. प्रौढ व निरोगी व्यक्तींच्या शरीराचे सुमारे 40% वजन रुग्णांचे त्या ठिकाणी असते.